सर्वांना नमस्कार. आज दिनांक 11 एप्रिल 2026 सन्माननीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला आणि त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महान पुरुषांनी हातभार लावला त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा मान अग्रक्रमाचा आहे. महात्मा फुलेंचं नाव घेतल्याखेरीज महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. शेकडो वर्षापासून ज्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा चाललेल्या आहेत आणि याच्या साखळदंडातून अस्पृश्य समाजाला बाहेर काढण्याचं जर कुणी कार्य केलं असेल तर ते सन्माननीय महात्मा ज्योतिराव फुले होय. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये झाला. तसं महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्वज जे आहेत म्हणजे त्यांचं मूळ गाव जे आहे सातारा जिल्ह्यातील कडगुणे आहे. परंतु गावातील काही प्रस्थापित लोकांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळं त्यांनी आपलं सातारा जिल्ह्यातील कडगुण हे गाव सोडून ते पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थलांतर केलं. पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांचा जो पारंपरिक म्हणजे मूळ त्यांचं आडनाव जे आहे फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचं ते गोरे होतं. मग त्यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी फुले विक्रीचा व्यवसाय सुरू केला. फुले विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर समाजातील लोक त्यांना फुलेच म्हणू लागले. फुले विक्रीवरनं त्यांचं आडनाव हे फुलेच झालं. महात्मा फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव होतं आणि आईचं नाव हे चिमणाबाई होतं. महात्मा फुलेंच्या जन्मानंतर 1 वर्षामध्येच चिमणाबाईंचं निधन झालं आणि महात्मा फुलेंना त्यांची वडील जे होते गोविंदरावांनी जी एक मानलेली बहीण होती तिनं महात्मा ज्योतिराव फुलेंचा सांभाळ केला, एक आई म्हणून सांभाळ केला. गोविंदरावांना शिक्षणाची खूप आवड होती, मग शिक्षणाबद्दल त्यांना आत्मीयता होतं, तळमळ होती. मग त्यांनी महात्मा फुलेंना एका ग्रामीण भागातील शाळेमध्ये दाखल केलं शिक्षणासाठी. परंतु तिथं धर्मशास्त्राचं वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण देत असल्यामुळे ते गोविंदरावांना काही पसंत पडलं नाही. त्याच्यामुळं महात्मा फुलेंना त्या शाळेतनं काढलं. एक काही कमी कालावधीमध्येच त्यांना शिक्षणातनं काढण्यात आलं. परंतु महात्मा फुलेंनी जरी शाळेतनं ते शाळेपासून त्यांचा दूरखंड पडला असं शाळेमध्ये शिकण्यामध्ये, तरी त्यांनी वाचनाची आवड सोडली नाही. त्यांनी पुस्तकं वाचत राहिले. महात्मा फुलेंची ही बुद्धिमत्ता, चातुर्य बघून त्यांच्या शेजारी राहणारे बेग सर जे आहेत त्यांनी महात्मा फुलेंच्या वडिलांकडं म्हणजे गोविंदरावांकडे आग्रह धरला की महात्मा ज्योतिराव फुले अत्यंत बुद्धिमान आहेत तर त्यांना तुम्ही शिकू द्या. त्या बेग सरांच्या आग्रहाखातीर गोविंदरावांनी महात्मा फुलेंना स्कॉटिश शाळेत घातलं पुण्यातल्या. तिथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्या स्कॉटिश शाळेमध्ये. मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ते सरकारी नोकरी करू शकले असते. सरकारी नोकरी करून आपलं स्वतंत्रपणे जीवन जगू शकले असते, उदरनिर्वाह करू शकले असते. आणि त्याचप्रमाणे त्या शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी परंपरागत आपला जो फुलांचा व्यवसाय ते करू शकले असते, त्याच्यावर आधारे उदरनिर्वाह करू शकले असते. परंतु त्यांनी तसं न करता जे आपण समाजामध्ये आलो, आपल्याला समाजाने जो मान सन्मान दिला असतो त्यामुळं आपणही समाजाचं काहीतरी देणं लागत असतो. त्याच्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलं, समाजामधलं जे शोषण आहे, अन्याय आहे, अनिष्ट चालीरीती परंपरा चालत आलेल्या आहेत याच्या विरुद्ध एक प्रखर लढा देण्याचं ठरवलं. मग वयाच्या 13व्या वर्षीच महात्मा फुलेंचं सावित्रीबाईंशी लग्न झालेलं होतं. त्यावेळेस म्हणजे त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांना काय अपत्य नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यामुळं घरातीलही लोक जे आहेत त्यांचे घरातील लोक, वडील गोविंदराव म्हणा, ते काय म्हणायचे की तुला मुलगा झाला तर दुसरं लग्न कर, तुला अपत्य होईल वगैरे. तर स्वतः महात्मा फुलेंनी याला विरोध केला. ते म्हणले नाही, मी दुसरं लग्न करणार नाही. मग त्यांनी महात्मा फुलेंनी काय केलं, एका काशीबाई नावाची एक विधवा बाई होती. त्या विधवाबाईचा जो मुलगा आहे तो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी त्याला दत्तक घेतलं, त्याला शिकवलं आणि त्याला डॉक्टर केलं पुढे. म्हणजे शिक्षणाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे अत्यंत जागरूक होत्या. मूळतः महात्मा ज्योतिराव फुलांच्या काळात म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांची स्थिती जी आहे ती अत्यंत दयनीय होती. दैनिक कशा प्रकारे होती की स्त्रियांना
चपला घालता येत नव्हत्या, डोक्यावर छत्री घेता येत नव्हती, घराबाहेर पडता येत नव्हतं. चूल आणि मूल एवढ्या पुरतं स्त्रियांचं स्थान होतं. स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान होतं. मग हे स्थान जर त्यांचं उंचावायचं असेल, कारण महात्मा फुलेंनी हे जाणलं होतं की बाबा स्त्री ही घराची शोभा असते. स्त्रिया शिकल्या तरच त्यांचा उद्धार होणार. कारण स्त्रियांचं त्या काळी कसं स्त्रियांना त्या काळी बालविवाह होत होते, जरटकुमार विवाह होत होते. बालविवाह झाल्यामुळे, जरटकुमार विवाह झाल्यामुळे काय झालं, कमी वयात लग्न झाल्यामुळे त्या स्त्रीचा नवरा हा वारल्यानंतर विधवांची संख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढत होती, विधवांची संख्या. मग ते त्या महिलांना रडखडं आयुष्य जगावं लागायचं नवऱ्याविना, खडतर आयुष्य. मग त्यामुळं महात्मा फुलेंनी काय केलं, विधवांना ही विवाह त्या शिक्षणासाठी प्रेरित करायचं ठरवलं. म्हणजे मुळात महिलांना साक्षर करायचं. साक्षर करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं की पुण्यातील बुधवार पेठेमधील भिडेवाड्यामध्ये एक मुलींसाठी शाळा काढायचं नियोजन केलं ते. पण त्यासाठी स्वतः तर शिक्षित होते, मग शाळा काढण्याचं ठरवल्यानंतर तिथं शाळा काढली. परंतु महात्मा फुलेंसमोर दुसरी एक महत्त्वाची अडचण निर्माण झाली. कोणती अडचण? तर तिथं शिक्षकच मिळेना शिकवायला. त्यावेळेस महात्मा फुलेंनी काय केलं, ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःच्याच पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. त्यांना शिकवून त्या शाळेमध्ये नेमणूक दिली शिक्षिका म्हणून. पण प्रस्थापित लोकांना हे मान्य झालं नाही. त्यांना प्रचंड संताप आला या गोष्टीबद्दल. कारण त्यावेळेस अशी लोकभावना होती की फक्त ठराविकच एक समुदायाला शिक्षण आणि ज्ञानदानाचं कार्य करण्याची मर्यादा होती. म्हणजे माळी कुटुंबातील लोक शिक्षण देत आहेत ही प्रकारच समाजाला वेगळा होता. त्यामुळं प्रस्थापित लोकांनी त्या सावित्रीबाईंना आणि महात्मा फुलेंना तीव्र त्रास द्यायला चालू केले. सावित्रीबाईंना दगड मारणे, शेण टाकणे अंगावर, पानाची पिचकारी अंगावर त्यांच्या मारणे, असं नाना शिवीगाळ करणे, अशा नाना प्रकारचे त्रास त्यांना दिले गेले. कारण त्यांनी शिक्षणाचे जे कार्य आहे, ज्ञानदानाचं कार्य हे यातून परावृत्त व्हावं किंवा ते सोडून द्यावं ते कार्य. आणि त्या उपरही त्यांनी महात्मा फुले आपल्या विचारावर ठाम होते, मी ज्ञानदानाचं कार्य सोडणार नाही मुले. मग ह्या प्रस्थापित लोकांनी महात्मा फुलेंच्या वडील जे होते गोविंदराव, त्यांच्यावर दबाव आणण्याचं समाजामार्फत चालू केलं की तुम्ही ज्योतिरावांना समजावा, हे सोडून द्या ज्ञानदानाचं कार्य वगैरे. पण त्यांनी वडिलांचं सुद्धा ऐकलं नाही. मग वडिलांनी शेवटी त्यांना घराबाहेर काढलं. मग घराबाहेर जरी काढलं तरी त्यांनी अविरतपणे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी आपलं ज्ञानदानाचं कार्य निरंतर चालू ठेवलं. हे करत असताना अस्पृश्यासाठी मुलींसाठी तर त्यांनी शाळा काढलीच. त्या मुलींच्या शाळेचं आहे तिथं महार, मान, ढोर, सांबार अशा विविध जातीची मुली शिक्षण घेऊ लागल्या. ते चालू असताना त्यांचा विचार करा, आपल्या अस्पृश्य जातीतले पण लोक मागास आहेत, अज्ञानी आहेत, अज्ञान असल्यामुळे दारिद्र्य आहे. मग त्यांना पण शिकवण्याचं त्यांच्यामध्ये एक विचार चालू झाला मनातल्यामध्ये. मग अस्पृश्यांना जर शिकवायचं तर मग त्यांनी काय केलं, सत्यशोधक समाज म्हणून एक संघटना काढली त्यांनी. मग त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, मंडळी नावाची शैक्षणिक संस्था काढली. मंडळीचं कार्य काय होतं की महार, मान, ढोर, चांबार ह्या जातीतील जे लोक आहेत ह्यांच्यामध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण करायची आणि ह्या आपल्या जातीतील लोकांना गोडी कशी निर्माण होईल ह्याचे प्रयत्न चालू झाले. मग त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांचे सहकारी लहुजी मांग आणि रामबा महार यांची मदत घेतली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समाजातील लोकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्यातून लोक शिकू लागले. त्याचप्रमाणे म्हणजे विधवांचं प्रमाण त्यावेळी भरपूर होतं. मग विधवा झाल्यानंतर त्या काळी प्रथा अशी होती की विधवांचं केशवपण करायचं. मग केशवपण करून त्यांना विद्रूप केलं जायचं. मग ह्या गोष्टीला पण महात्मा फुलेंचा प्रचंड विरोध होता. त्यांनी केशवपणाला विरोध केला. त्यांनी या केशवपणाला तर विरोध केलाच, परंतु विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला महात्मा ज्योतिराव फुलेंनी. म्हणजे काय, विधवा जरी झालं तर तिला परत दुसरं लग्न करता यावे यासाठी ते संघर्ष करू लागले. आणि अशा पद्धतीने साधारणपणे 1864 मध्येही महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला. आणि विधवा पुनर्विवाह करत असताना स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं. बाल प्रतिबंधक हत्या जी आहे, म्हणजे काही बाल हत्या जे होत होत्या
म्हणजे कसं, एखाद्या विधवेचं विधवा एखादी स्त्री विधवा झाली समजा, तर त्यानंतर त्या स्त्रीला असंच निरंतर नवरा नसल्यामुळं अविरत अखंडपणे तिला नवऱ्याविना संघर्ष करावा लागला. मग त्यातून एक अपत्य जर जन्माला आलं तर त्याचा सांभाळ करण्यासाठी तिथं बालहत्या गृह त्यांनी निर्माण केलेलं होतं. मग त्या ठिकाणी जे सगळे आहेत असे मुलं, त्यांनाही त्यांनी इथं ठेवण्याची व्यवस्था केली. अनाथ बालहत्या प्रतिबंध ह्याला विरोध केला. यातून अनाथ आश्रम म्हणजे अनाथ बालिकाश्रम याची स्थापना केली. म्हणजे ज्यांना घर नाही, दार नाही, अन्न वस्त्र निवारा यांच्यासारख्या सोयी उपलब्ध होत नाहीत, त्यांची व्यवस्था करण्यासाठी अनाथ बालिकाश्रमची सोय केली. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिरावजी फुले जे आहे, यांना थोडीशी राजकीय पार्श्वभूमी होती. कशी, म्हणजे राजकीय क्षेत्रात होते ते. कसं, बऱ्याच लोकांना माहित नाही की महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते, म्हणजे नगरसेवक, आत्ताचे नगरसेवक त्यावेळेचे सदस्य. तर त्यावेळेस पुणे शहराला भेट देण्यासाठी व्हाईसरॉय होते, भारताचे व्हाईसरॉय. त्यांच्या स्वागतासाठी, सजावटीसाठी 1000 रुपयाची तरतूद पुणे नगरपालिकेने केली होती. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक पत्र लिहून तिथल्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र लिहिलं आणि त्याला खरमरीत पत्राच्या द्वारे त्या गोष्टीला प्रखर विरोध केला. त्यांचं मत होते की 1000 रुपये सजावटीसाठी आणि स्वागतासाठी खर्च करण्यापेक्षा तुम्ही अस्पृश्य जातीतील, कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षणासाठी तरतूद करा त्या पैशाच्या आधारे. म्हणजे अनावश्यक खर्चाला फाटा देणाऱ्या असा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अंगी होता. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील अस्पृश्य लोकांच्या म्हणजे शिक्षणासाठी, त्यांना शैक्षणिक गोडी निर्माण होण्यासाठी वाचनालय निर्माण केली. त्या वाचनालयात त्यांना अस्पृश्य लोकांना वाचनालयाच्या माध्यमातून वाचता येतील, त्यामुळे वाचनालय उघडली विविध. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना समाजातील प्रस्थापित लोकांनी, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांना प्रचंड म्हणजे त्रास दिला. त्या काळी कसं, अस्पृश्यांना बाहेर निघणं म्हणजे त्यांनी अस्पृश्यांनी फक्त दुपारच्या काळी फक्त बाहेर निघायचं, सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी घराच्या बाहेर फिरायचं नाही. थोडक्यात त्यांना गावाच्या बाहेरच त्यांना राहावं लागत होतं. ते दुपारच्या वेळी येताना त्यांनी कमरेला खराटा आणि गळ्यात मडकं अडकून यायचं. म्हणजे अशी अन्यायकारक परिस्थिती त्या काळी होती. मग अशा परिस्थितीतनं त्यांना जर बाहेर काढायचं असेल आणि त्यांच्या अंगी असलेलं दारिद्र्य म्हणजे अज्ञानातून त्याला बाहेर काढून त्यांना सुशिक्षिताकडे कसं नेता येईल, हे विचार महात्मा ज्योतिराव फुलेंकडे होता. त्याच्यामुळं शिक्षणाला महत्त्व महात्मा फुलेंनी दिलेलं होतं. मग अशा परिस्थितीमधनं त्यांनी त्यावेळेस म्हणजे साधारणपणे 1882 मध्ये हंटर आयोग आलेला होता. त्या हंटर आयोगाचे सर विल्यम हंटर हे अध्यक्ष होते. तर ते हंटर आयोगामध्ये 20 सदस्य होते एकूण, 20 आणि 8 भारतीय होते. तर हंटर आयोगातल्या विविध सदस्यांनी जे भारतातील मोठी मोठी शहरं होती त्यांना भेटी दिल्या तिथल्या, आणि तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली, लेखी निवेदन घेतली, तुमच्या काय शैक्षणिक समस्या आहेत, काय सुधारणा करायच्या. तर त्या हंटर आयोगाला निवेदन देताना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की हंटर आयोगामार्फत या भारतामध्ये 12 वर्षाखालील मुलांना मोफत सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो शिक्षण आहे प्राथमिक शिक्षण, ते जे शिकण्याची पद्धत जी आहे ती सोपी करावी. म्हणजे त्यामध्ये प्राथमिक तपासणी असावी, मुळाक्षर वगैरे, म्हणजे घरचा हिशोब वगैरे बघणे, ह्या गोष्टींचा त्यांनी समावेश केलेला पाहिजे. आणि जो शासन अस्पृश्यांकडनं कर घेते वेगवेगळ्या माध्यमातून, तर तो खर्च जो आहे ते महसूल जे उच्च वर्ग यांच्या शिक्षणासाठीच खर्च, म्हणजे खालच्या अस्पृश्यांकडे शिक्षणाकडे त्यांचा पैसा येतच नाही. मग ते शिक्षणही त्यांनी म्हणजे अस्पृश्यांना शिक्षणाचं दरवाजे खुले झालेत असं प्रखर हंटर कमिशन पुढे प्रखरपणे मागणी. त्याचप्रमाणे जे शिक्षण आहे, शिक्षण घेणारी व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी शिष्यवृत्त्या, वसतिगृह, सवयी सवलती हे जाहीर करावेत. म्हणजे शिक्षण शिकण्याकडे लोकांचा ओढा कसा वाढेल ह्याचाच विचार त्यांनी मांडला. या सर्वांगीण गोष्टी करताना, या सर्व गोष्टींचा विचार करता महात्मा फुलेंच्या 1888 मध्ये त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली. पुण्यामध्ये त्यांना महात्मा, म्हणजे तिथून पुढं त्या ज्योतिराव फुलेंना महात्मा ज्योतिराव फुले असं म्हटलं जावं लागलं. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं कार्य केलं. अस्पृश्यांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं.
म्हणजे ज्यांना घराच्या बाहेर निघणं अवघड होतं, फक्त दुपारच्या वेळी ते कमरेला खराटा आणि गळ्यात मडकं अडकवून अशा स्पृश्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःच्या शेतातील विहीर खुली केली पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वतःच्या घरातील हौद मोकळा केला, म्हणजे ओपन करून दिला, खुला केला आणि त्यांना बिंदासपणे या तुम्ही पाणी प्या अस्पृश्य लोकांना. म्हणजे त्यांनी जे जातीभेद होतं ते कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा नाना तऱ्हेनं त्यांनी हे केले, प्रयत्न केले समाज सुधारण्यासाठी. आता मद्यपान म्हणजे जे दारूधंदे होते पुण्यामध्ये ते प्रचंड प्रमाणात वाढत चाललेले होते. त्याचं तीव्र राग महात्मा फुलेंना होता. कारण दारूमुळं अनेक घरं उद्ध्वस्त होतात, त्याची अनेक रोगराई पसरते, असं त्यांनी तिथं नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं. आणि ज्या दारूच्या गुत्त्यांमुळं समाजाचं जास्तीत जास्त नुकसान होते त्यांना अधिकचा अधिक कर लावा, असं त्यांनी तिथं पत्राद्वारे कळवलेलं आहे नगरपालिकेला. म्हणजे समाजाचा हित विचार करणारे महात्मा ज्योतिराव फुले इतके महान होते. त्याच्यामुळं त्यांच्या कार्याला आम्ही विनम्र नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जर कोणी हात लावला असेल तर त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा मान हा अग्रक्रमाचा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं आयुष्य अस्पृश्य समाजाला शेकडो वर्षापासून जे परंपरा प्रथा चालत आलेल्या आहेत त्यातून मुक्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केलेला आहे. स्त्री शिक्षणाला आणि स्त्रियांना जो आजचा दर्जा मिळतोय की चांगल्या पद्धतीने ह्या स्त्रिया नोकऱ्या करू शकताय, घराच्या बाहेर पडतात, मान सन्मानाने जगतोय आणि पुरुषाच्या बरोबरीने त्यांना स्थान मिळते, हे महात्मा ज्योतिराव फुले आणि इतर सन्माननीय जे ज्या त्या काळचे समाजसुधारक आहेत हे त्यांनी केलेल्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. आणि त्याच्यामुळंच मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना नमन करतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी हा माझा पहिला व्हिडिओ केलेला आहे. कसा वाटला याबद्दल आपण कमेंट करा. इथून पुढे मी आज महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त मी एक निश्चय केलेला आहे, ज्या त्या वेळेला ज्या त्या दिवशी ज्या त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या म्हणजे विषयाबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. सर्वांना नमस्कार. पुनश्च एकदा महात्मा फुले यांच्या विचारांना कार्यांना नमन करतो. धन्यवाद.